एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो. समोर बाई कीर्तनामध्ये बसली आणि ती रडायला सुरुवात केली. जसं जसं कीर्तन आले तशी 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 ती जास्त जास्त रडू लागली. मला आधी वाटलं आपल्या कीर्तन तिला पटलं काय की तिचे अष्टभाव सात्विक भरून आले काय की, मला वाटलं त्याच्यामुळेच रडारी वाटलं. बरं हो, जास्त जसं जसं 2 तास कीर्तन झालं तसं तसं ती रडतच राहिली. कीर्तन आटोपलं, संपलं. मोडलं नाही बरं, मोडलं म्हणू नका. आपल्याला बघ काय अपेक्षाने बोलायची सवय आहे किंवा बघा, कीर्तन मोडलं, पोथी मोडली, भजन मोडलं, असं त्या पिक्चर सुटला, मोडलं म्हणत नाही. तमाशा हा त्याला मोडू नाही बरं. कीर्तन आटोपलं, आटोपल्यानंतर ती बाई जवळ आली माझे दर्शन घ्यायला आणि मीच तिचे दर्शन घेतो. मी म्हणलं माय आई म्हणलो सासूचं आपलं सासूच म्हणाल उलट झालं, सुनचा काही त्रास आहे काय. रडत महाराज काय सांगा म्हणली, सून म्हणावून गप्प बसा म्हणली. अशी गावात कोणाला सून मिळाली नसेल म्हणली, मला एवढी चांगली सून मिळाली, माझं दैव काहीतरी चांगलं म्हणली. तरी म्हणलो तिच्या पायगुणानं आम्हाला पायी चालायचं काम नाही महाराज घरात म्हणली. गावाच्या वरच्या भागाला गेलं तर महाराज कोणाला पत्ताच लावू देत नाही म्हणली. कोणाचे टमाटे तोडून आणते, कोणाची बैगन तोडून आणते, कोणाची मिरच्या तोडून आणते म्हणली. सून म्हणावं गप्प बसा म्हणली. कधी आम्हाला बाजारला माळ आणायचं कामच नाही म्हणली. अशी मला सून भेटली म्हणली. आणि पूर्व दिशेला आपल्या भाषेत खालच्या भागाला जर गेलं कसा पत्ता लागू देत नाही की महाराज. काय चटकी की तिच्यात काय ताकद की म्हणजे कोणाचं खळं होतं असलं तिथून गहू आणते, तांदूळ आणते, काय आपलं काय सोयाबीन आणायची आणते म्हणली. सून म्हणावून ग बसा म्हणली. आणि दुकानात तर म्हणली दुकानदाराचं आणते, त्याचं बुडवीते, त्याला भांडते म्हणली. तुम्हाला सून चांगली मिळाली म्हणली, तिचं जेवढं वर्णन केलं तेवढं चांगलंच आहे. बरं माय म्हणलो सून चांगली मिळाली, पोराचा काय करा. महाराज पोरानं काय मी पुण्य केलं की म्हणली, पहिल्या जन्मामध्ये इतकं पोरं चांगलं मिळाले म्हणली. 1 गुंठावर नव्हतं म्हणली मला, दुसऱ्याचं वावर केलं त्याच्यावरच कळ बसलं म्हणजे 2 एकरवर. बोर केला म्हणजे बोरवाल्याचे पैसे बुडून टाकले नाही परानं म्हणजे 1 रुपया द्यायचं घरातून काम नाही. आणि म्हणली कोटेशन तर भरलंच नाही, 2 वर्ष आपण आकुडा टाकूनच मोटर चालवायला. बरं एवढंच नाही महाराज म्हणली, हे तर झालं म्हणली किती जणांच्या मोटारी चोरू आणून पायपल आणून चोरून म्हणजे वायरं चोरून आणून 1 फल्लीच भरली महाराज. काहीच कमी नाही म्हणजे मिळालं. आमच्या बापूचा त्या म्हाताऱ्याला म्हणली जोरात चालली. त्या म्हाताऱ्याला महाराज म्हणली जलंबर मुठ्ठीत ठेवलंय म्हणली. मग रडायला काय झालं महाराज सांगूच काय सांग म्हणली. परवा दिवशी बोकुड मेला, तुमच्यासारखाच ओरडू 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 मेला. तुका म्हणे भाव आणि सोंग वरी वरी कीर्तनामध्ये बसली, पण सोंग आहे की नाही मला सांगा. एक तर महाराज असं बसलं कीर्तन समोर बसलं, बसल्या बसल्या असं कराले. बस म्हणाले काय एक अर्धा तासात असंच करा. काय बसायचं काय मी नाही महाराज तुमचं चालू द्या. अजून 10 मिनिट झाली की असं कराले. का म्हणलो मला काय ते सांगितलं तर बरं आहे ना, तुम्ही कीर्तन आता आठवतं घेतो सांग काय महाराज म्हणजे सांगा. कधी नाही यावर्षी सोयाबीन पिकलं म्हणला, 60 क्विंटल सोयाबीन झालं म्हणला. त्याचे पैसे आणले म्हणला, घरी ठेवले. आमची घरजणी ऐकच ना म्हणला. हे बाय आई नको ये नाही गेलो कीर्तनाला म्हणला. जुलम आणलो, कुलूप लावलं, पण कुलपाला झटका दिलाय की नाही की. अजून सांगता बघा, एक माणूस कीर्तनाला आला. कीर्तन आता बघा बघा काय काय माणसं आता कीर्तनाला आल्यानंतर माणसाचं लक्ष कुठं असते. हा कुलपा कीर्तनात कशाचं राहिले. असं देवीचा कार्यक्रम होता. बूट बाहेर सोडले तर बूट आणि आल्यानंतर दुर्गट भारी बुट ऐकल हो. अनाथ आंबे करुणा विस्तारी. आता मला सांगा
यानं किती जरी केलं तरी देव प्राप्त होईल. देव काय येड आहे काय? याचं ध्यान कोणीकडे आहे? बुटाकडे. मग असं किती जरी त्यानं आरत्या केल्या आणि काही केलं तरी देव भेटेल काय? म्हणून मी सांगालो कशाहून, तुम्हाला दृष्टांत जरी दिले तर भावी गावे गीत. भगवंताचं गीत गात असताना, चिंतन करत असताना भावाची गरज आहे. ऐकले काय? गीत गायचं म्हणजे भगवंताचं चिंतन करायचं, नामचिंतन करायचं. गीत म्हणजे चिंतन. ते गीत गाता चल ते नाही बरं. काय म्हणजे गीत असणार. भानुदास गीती गात आणि प्रसाद देतो पंढरीनाथ. म्हणून प्रत्येकाला सांगायचं, प्रत्येकानं भगवंताचं भजन चिंतन करत असताना भावाची गरज आहे. म्हणून काय सांगितलं? भावे गावे गीत आणि शुद्ध करून या चित्त. आता आमचा भाव म्हणजे आमचा देवावर भाव आहे, पण चित्त शुद्ध करण्याची अत्यंत गरज आहे. ऐकले काय? चित्ताची गरज आहे. चित्त नाही नामी तरी ते नाही. त्रिवेणी संगमी नाना ते भरमी, आणि चित्त नाही नामी तरी. काशीला गेला, पंढरपूरला गेला, कोठेही गेला, चित्तच नाही. हॅलो, कोणाला फोन लावते? आधी घरी माणूस कोणाला लावते? तुमचे लग्न झाले नाहीत का? आधी तिकडेच घेऊ माणूस. आधी यात्रेला गेले, कुठेही गेले तरी चित्त इकडेच असते महाराज. आणि खरं भाव जरी झाला तर चित्ताची अत्यंत गरज आहे. बरं, परमार्थामध्ये देवाची प्राप्ती करायची नुसत्या भावावर नाही, चित्ताची गरज आहे. कारण हे चित्त अनादि संसार मालीच्या ठाई नित्य विषय भोगिले पायी, ते ठसावले चित्ताच्या ठाई अनिवार्य दे भोगिता. भागवतामध्ये आले महाराज. हे चित्त कसं असणार? मलिन झालंय. कसं आहे हे चित्त असणारं? सगळं आपल्या संसारात, मुला बाळात, बायकात, शेतात, याच्यात कुच्या करण्यात, भांडणं करण्यात, त्याच्यात सगळे याच्यातच मुरलेलं आहे महाराज. म्हणून आमचं चित्त इकडे यायलाच तयार नाही. चित्ताची गरज आहे. एका ठिकाणी 76-80च्या जवळजवळ वयाची म्हातारी आणि 85 वर्षाचं म्हातारं. एका ठिकाणी आम्हाला 4 दिवस मुक्काम होता. त्या म्हाताऱ्याला म्हणलो, आजोबा चला ना कीर्तनाला. ते नवरा बायको दोघे होती. चला ना म्हणल्यानंतर ते म्हातारी म्हणली, ते म्हातार काय म्हणलं, पोरं येत होतं म्हणलं, आपण काय करू म्हणला, म्हातारी हुरहुरच करते म्हणला, मी नसलं की एकली. म्हातारीला म्हणलो, माय येऊ द्या ना, काय बिघडलं आजी माय म्हणलं, येऊ द्या ना बाबाला. कसं सांगा बापा म्हणली, तुला म्हातार नसले की मला घरातून उचलून फेकली आणि कसं की होते र म्हणली. आता उचलून कुठं काय मसळत नाही फेकतील म्हणूच नाही ना महाराज. पण योगायोग असं झालं, 5-6 महिन्याला गेलो मी त्याच्या गावाला. गेल्यानंतर ती म्हातारी मेली होती. ते आधी म्हणजे बरं म्हातारीमुळंच मला याय जाणे आले. महाराज म्हणला, म्हातारी आता काय करू म्हणलं, म्हातारीसाठी राहावं लागली घरी. म्हातारी त्याची मेली. 5-6 महिन्याला मी गेल्यानंतर बघलो आणि ते ननुसं तोंड करून मोठ्यावर बसले. काय आजोबा म्हणलो, काय झालं? ननुसं तोंड करून बसल्या. काय सांगा तुम्हाला माहीत नाही काय की म्हणला, मोबाईलवर तर युट्यूबवर आलंच असेल की म्हणला, जरा 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 बघल्यासारखं वाटाले म्हणला. काय करावं म्हणला, लहान तोड करून म्हणावं लागते काय म्हणला. 8 दिवस झाले म्हातारी जाऊन, 8 दिवस झाले म्हणला. काय देवाचं आम्ही वाटोळ केलं असेल महाराज. सप्त्याला पट्टी मागितलं, लोकांचा कापूस आणून मला सप्त्याची भरती केली. कोणत्या पट्टीला माग कुठे बघलं नाही म्हणला महाराज. रोज देव चोरी बसतो म्हणला, नाही तेवढं केलं म्हणला, सगळ्याच केलं, पण देवाला आमचं काही बरं वाटलं नाही म्हणला. आमचा भरलेला तांबा कसाला उंडीला असेल देवा. आता कुठपर्यंत भरलेला आता बा भरलेला तांब्या म्हणे, गाडी जायची पाणी आली की भरलेला तांब्या म्हणे याचा. बरं आजोबा भयाचं होऊन गेलो म्हणलो, आता जेवत जाऊ. कसं जेवत जावं म्हणला, म्हातारी ध्यानातून जायचं नाही म्हणला. संध्याकाळी 12-1 वाजता अंदाज आला की उठ उठ म्हणल्यासारखंच म्हातारी काय ध्यानातून जायचं. एवढं दुःख करू नका. कसं करू नाही म्हणला. नात येत होती, नात म्हणत होती, माय माय म्हणत होती म्हणला. आता त्याला माय तरी राहिली काय म्हणला, कोणाला त्यानं माय म्हणा. असं म्हणलो, तुम्ही करता काय म्हणलो आता. आता मला कुवंदी आली मला. म्हणजे आज मी
सांगालो कशावर हे चित्त असणारी तर आमच्या या ठिकाणी रमले महाराज, म्हणून आमच्या चित्ताला तिकडे यावंच वाटत नाही. पण परमार्थामध्ये देवाची प्राप्ती करायची असेल तर चित्ताची अत्यंत गरज आहे. मी नेहमी सांगतो असं महाराज, 3 मुद्दे तुम्हाला सांगतो. देवाची प्राप्ती करायची असेल तर चित्त पाहिजे. व्यवहार काही शारीरिक काम करायचं असेल तर शरीरामध्ये पित्त बरोबर पाहिजे, पित्त. आणि व्यवहार चांगला करायचा असेल तर वित्त म्हणजे पैसा पाहिजे. हे 3 गोष्टी जर ड्रायव्हर व्यवहार लक्ष करा जीवनामध्ये. देवाची प्राप्ती करायची असेल तर चित्त पाहिजे आणि कामधंदा करायचा असतं शरीरामध्ये पित्त संतुलित पाहिजे. आता टाळा मृदंग वाजवले किती मेहनत लागते, आणि ते जर खडकुला मडकुला माझ्यासारखं असला तर आहे का ताकद. आता तुम्ही म्हणसाल महाराज तुमचं कसं आहे, आता आमचं अवघडच आहे महाराज. आता माझ्यामध्ये पित्त संतुलित नाही म्हणून गाळं बसलेत नाही. उगा नेहमी सांगता असं कीर्तनामध्ये तुम्ही बरेचसे कीर्तनकार महाराज बघलेले असतील अशी गाळं बसले पोट खाली गेलो बघा का महाराज. अहो मी एका ठिकाणी गेलो महाराज कीर्तनाला. आता मोटरसायकल आपल्याकडे 4 व्हीलर नाही का नाही, उतरून गेलो ते म्हणजे मग मधामध्ये काय यायला मुली. अरे एक जण म्हणलं मामा तुम्हाला सकाळी बघल्यासारखं वाटायला, उद्या आज मुक्काम आहे की म्हणलं हो. कस काय उद्या तुमच्या म्हशी आमच्या म्हशी भाजरायचं म्हणलं. अरे मी महाराज रे अहो महाराज चुकले म्हणलं चला कीर्तनाला. कारण काय सांगतालो असं म्हणायला महाराज काय हे पित्त संतुलित नाही. जेवाय कमी नाही सगळं बरोबर आहे, पण शरीरामध्ये पित्त बरोबर नाही, योग्य नाही, म्हणून अशी अवस्था झालेली आहे. मग शरीर जर सुदृढ ठेवायचं असतं पित्ताची गरज आहे. आणि व्यवहार चांगला करायचा असेल तर वित्त म्हणजे पैसा याची गरज आहे मला. चित्त नसलं तर देवाची प्राप्ती होत नाही. पित्त बरोबर शरीरामध्ये नसलं तर व्यवहार काही होऊ शकत नाही. आणि पैसे नसलं तर आपला प्रपंच संसार नीट होऊ शकत नाही. पैसा असेल तर ठीक आहे, पैसा नसेल तर काहीच नाही मला. पैशाशिवाय काही नाही. आणि पैसा नसेल तर कोणी धड बोलत नाही. सैरे पिरे कोणीच बोलत नसतात महाराज. आणि पैशावर माणसाला कोणी. आता तुम्हाला सांगा लग्न कार्यात कोण्यामध्ये माणसं जी पत्रिका देतात पैशावर माणसाला, गरीब माणसाला बरोबर आहे पैशावर माणसाला देतच नाही. इथं समजा एखादी आमदार आला किंवा खासदार आला तर पाठीमागे बसू दिसता का त्याला आहो मा या, कारण पैसा आहे महाराज. पैसा पैसे के भाई अपना नहीं पैसे के भाई अपना साथी कोई नाही महाराज. पैसे असले तर इज्जत आहे आणि पैसे नसले तर हे नाही. तुम्हाला सांगू काय व्याजानं पैसे घेणाराची काय फजिती असते हां तुम्हाला माहीतच नाही वाटत. मला माहीत आहे मी सांगालो. नाही आता नाही पहिले लहानपणी घेत होतो, आता नाही. केस होईल बरं पैसे व्याजानं म्हणलं तर. व्याजानं म्हणजे बँकेचं व्याज असं काय फजिती. पैसा कोणाचे जर पैसे घेतले माणसाला ऐकले का पैसे वेळेवर जर नाही म्हणलं बस देऊ लागलो तर ते समोरचा माणूस काय म्हणत असते लाज आहे की नाही. कशाला तोंड घेऊन पैसे घेतलास घेऊ टाकायला पाहिजे. तर एवढं बोललं तरी आपण काय म्हणतो का पैसे जवळ नाही महाराज. एक म्हण आहे का एवढं बोललं तरी आपल्याला लाज. अजून समोरचं मध्ये तुला काही लाज वाटते की नाही तरी आपण गुन्हाच राहतो का. एक म्हण आहे महाराज जास्त कर्ज झालं त्याला नसते लाज आणि जास्त उवा झालं त्या बाईला नसते म्हणून खाज. आमच्या लहानपणचा काळ म्हणजे त्या काळामध्ये काही ओवाचे काय औषध नव्हते बरं. त्या उवा टाकायच्या एक दोन जर उवा निघाले तर बाईनं असं करायचं माय 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 कोणाची शिरली कोणाची शिरली की पिंकी तुझी शिरली काय की आणि तुझी शिरली काय की डोक्यात ती खाजवायची. पण ज्या बाईला जास्त उवाचा हुंबळा असला की जाऊ दे ना माय काय त्याच्यानं म्हणजे पैशामुळे सांगायला मला पैशामुळे सगळी इज्जत आहे.
पैसा असला तर कोणी विचारते, पैसा नसला तर बरं लोकांचं सोडून द्या हो, लोकांचं सोडून द्या. पैसा असणाराची बायको मालकाच्या कशी कशी पुढी करते. जे पगारी माणूस आहे, पगार जर जवळजवळ आले की महाराज त्याच्या पुढी 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 काय खातावं काय देऊ काय त्या पुढी करीत असते. अजून एक सांगतो, पैसेवान माणसाचा, पैसेवान माणूस बाजारला गेला, त्यानं बाजारहून काय आणलं, त्याची गरीब परिस्थिती पण त्यानं आणलं, साधारण होतं, साधारण झालं त्यानं आणि म्हणजे कशा बायको कशी कशी खुश राहत असते. त्यानं नाकातलं आणलं, नाकातलं त्याला काय म्हणतात हो, तुम्ही आणलं का मी बाबा, काय पटकन सांगायला खरं, मै बाबा, पाटील बाबा नाही, देशमुख बाबा नाही, मै बाबा, काय नाव निघाले त्यानं बजावून आणला महाराज, त्यानं आणला नाकात घातल्या. आता बायला गुन्हाने बस आवडत नाही. आता महबूबा म्हणजे किती असेल हो, किती असं सोनं महाराज, मी केला नाही म्हणालो, किती असतं सांगा तरी. अर्धा ग्राम नाही 1 ग्राम असेल एवढंच की हो. ते बाई आधी सगळ्या गावाने शिरते मालक गावाला गेले, मालक गावाला गेला, अर्धापूरला किंवा बाजारला गेले. पैशावर मालक बाजारला गेल्यानंतर त्यानं बरीचशी थैली भरून आणलं, कधी कानात आणलं, आणल्यानंतर बायको काय पुडी पुडी करते महाराज, ते चहा पिता काय हो ना गो मला, मग दूध करू काय हो ना गो मला, अहो पोहे खाता काय हो नको मला, आई असं करणं काय पोहे करते, तुम्ही हात लावा मी तरी खाते. शृंगार भूषण श्रंगार भूषणे कांताला विभवानी, बायको पुडी पुडी करीत असते. एक महाराजचं प्रमाण आहे बरं, मी भागवतात आहे, धनवंत पुरुषाशी स्त्री लवटव करी कैसी, कुटका देखून सुनी जैसी हालवी कुचाशी कुकांत. एक उदाहरणार्थ जसं म्हणले पैसेवान माणूस झाला त्याच्या पुढे बायको पुडी पुडी करीत असते. त्याला उदाहरण दिलं, जसं मालकाजवळ जर कुटका असला की नाही कुत्री तसं पैसेवान माणूस झाले काय पुडी 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 करते. बाजारून थैली भरून आणली, कानातलं नाही तर गळ्यातलं आणलं, आल्याच बायको पाय दाबू काय हो, हात दाबू काय हो, दाबायला सुरुवात करते हो, हात दाबू काय हो, पाय दाबू काय हो, नरड दाबू काय, नरड नाही हो डोकं दाबू काय हो, किती किती पुडी करते. आणि मालकाला जर उशीर झाला तर सकाराम दादा तू बाजारला गेलता जण की कोण पोराची बाब दिसली काय, मग अजून कामून आली नसती मग पैशावाना सांगल बरं, मग कामून आली नसती ठीक आहे, काय ते आजोबा कामून आली नसती, कामून वेळ लागला असते, ऍक्सिडेंट होऊन गाडी घेऊन पुरा पडत नसती, काही कामून झाली नसती, रडाले पडाले, कारण पैसा पैसा आहे मला तिचं ध्यानच करीत राहते. कवा येतात आले आले माय चिंट्याचे वारी माय आले आल्याच महाराष्ट्राची सोय कोणाची, पैशावानाची. आता मी सांगतो, गळ्यातलं आणलं, कानातलं आणलं, कुठं कुठं लागते जे असं कोणतं चप्पलहार बुटहार नसते तो नाही का, एक गाणे कोणतं गंठण सगळं काय काय आणायचं आणलं महाराज. आता हे पैशावान माणसाचं झालं पुडी 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 करत असत. आणि एकदा जर महाराज त्या माणसाला गरिबी सुरू झाली, एका वारी गळ्यात नेऊन ठेवलं बाजारात, दुसऱ्या वारी कानातलं नेऊन ठेवलं, दंडातल्या हातातलं नेऊन ठेवलं, हातात तेच बायको. आता काय म्हणते, सकाराम दादा आमचं घुबड दिसलं काय घुबड, त्या धनाची झाली या तुटी,
स्त्री वसवसुनी लागे पाटी, आता अण्णा आवडती तुमच्या गोटी, रागे उठी फडफडून मारा. तुमचं बोलणं तुम्हाला काहीच कळणार, तुम्हाला अक्कल नाही, काहीच नाही. आता काय सांग आणि काय महाराज गरीबी आली की नाही. बायकोही म्हणते आमच्या पोरांच्या बाप्पाला बुल्लीस इतकी बुल्लीशी अक्कल नाही ना. पोरगही म्हणते आमच्या बाप्पाला काहीच कळणार आणि म्हातारपणाची म्हणत असतात बरं आपल्या वेळा नाही येईल म्हणून आपली आमच्या बाप्पाला काहीच कळणार, काहीच कमाल नाही, आमचं काय अक्कलच नाही, मी शहाणा आहो. असा बाप नसला तर बरं होत होता. मी म्हणतो याच्या बापानं हे जन्मण्याच्या आधी जर ऑपरेशन केलं असतं तर म्हणाल कुठून जन्मला असतं. अरे त्यानं तुला जन्म दिलेला आहे, त्याचे उपकार फिटत नाहीत, आईवडिलाचे उपकार त्याने फिटत नाही. सुनही म्हणते आता सून काय म्हणणार आहे का. मामा पाटील नाही महाराज, नागराव पाटील. आमच्या पहिल्या काळामध्ये त्या सुनेने म्हणायचं, सासूबाईला सासूबाई म्हणायच्या आणि सासऱ्याला पाटील म्हणायचं. काही दिवसानंतर बदल आला महाराज एक नाही. त्याच्यानंतर मामा म्हणू लागले आणि सासूला आत्याबाई म्हणू लागले. आता तर मी तर म्हणतो एवढ्या प्रेमळ झाल्या सुना, खरंच बदल पडलाय बरं लागून होईल महाराज. काय आताच्या सुना गोड बोलायला येतात, सासऱ्याला बाबा म्हणतात. खरंच काही म्हणा सुधारणा झाली बरं त्याच्यामध्ये. सासऱ्याला बाबा आणि सासूला आई, आता नवऱ्याला दादा होईल ना काही तसं आई सांगावं महाराज. ऐकच ना तो किती नाही आम्हाला काही मामा म्हणा आत्या म्हणा आई नाही तरी ऐकायच नाही. असा प्रकार मी सांगा ना कशाहून. धन आहे तर सर्व आहे, पैसा आहे आणि पैसा नसला तर काही नाही. मग तुम्हाला 3 मुली सांगितलं लक्षात आली काय. चित्त असलं तर देव आहे, पित्त असलं तर शरीर बरोबर आहे आणि वित्त म्हणजे पैसा असला तर व्यवहार बरोबर आहे. मग व्यवहारामध्ये सुद्धा चित्ताची गरज आहे, परमार्थामध्ये तर आवश्यक आहे. म्हणून भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं भावा हे देव तर ह्या सुलभ उपाव अनिकाचे कानी गुणदोष मनाना. आणि हे करत असताना साधकानं सांगितलं आम्ही म्हणजे देवावरही भाव आहे आमचा, आमचं चित्तही शुद्ध झाले, पण हे करत असताना म्हणजे कोणाचे गुणदोष म्हणत आणलं का ना, हे चांगलं आणि हे वाईट म्हणू नाही. आपण जर विनाकारण जर आपण कोणाची जर स्तुती केली ऐकले काय, आपलं पुण्य अर्ध पुण्य त्याच्यात संपत असते. निंदा स्तुती महाराजांनी उत्तर बरोबर दिलं. निंदा करायची असेल देवाचीच करावं म्हणले आणि स्तुती असते तर देवाचीच करावं. देवाला दोन्ही आवडत असते. देवाला प्रेमळ भक्ती आवडते, विरोध भक्ती आवडते. रावणाने विरोध भक्ती केली तरी देव त्याला भेटला आणि कोणी प्रेमानं भक्ती केली तर देव भेटला. एकच म्हणून कोणाची निंदा करणंही बरोबर नाही, कारण निंदा येते असेच पापी ती निंदा कापाशी. कोणाची निंदा करू नये, कोणाचं वाईट करू नये, ऐकलं काय. म्हणून तुम्ही किती देव केलं आता त्याच्यावर आता वेळ नाही महाराज, आपल्याला खूप वेळ लागणार आहे बरं. एवढ्यावर सांगत बसलं तर थोडक्यात सांगायचं आहे. म्हणून कोणाची निंदाही करू नका आणि कोणाची स्तुती करू नका. निंदा केली तरी पाप आहे आणि स्तुती केली तरी एकच थोडक्यात झटकन एक प्रश्न सांगू. एका ब्राह्मणाला अधिक महिन्यामध्ये, आता अधिक महिन्याची पोथी ऐकलीच आहे महाराज. अधिक महिन्यामध्ये जर काही पुण्य केलं 10 पट लागत पुण्य म्हणून बरं. एक माणूस जेव घातला तर 10 माणसं. म्हणून त्या ब्राह्मणाने एक संकल्प केला, अधिक महिना आहे आपण म्हणला 10 ब्राह्मण जेव घालावं. आणि काय गावामध्ये दूध नव्हतं, गावात दूध बाहेर जात होतं. आता आमच्या इथे काय दूधवाली गावात दूधच ठेवून आले महाराज पाहिजे नाही. दूध डेअरीला आणि चहा डेअरीला, दूध डेअरीला आणि चहा डेअरीला. आता काय ताकद करेल का ते. मग त्यानं बाहेर गावाला गेलं
एक भांडं गेलं, बाहेरगावाला गेलं, जात असताना तिथं दूध घेतलं आणि ते भांडं आणत असताना योग आहे महाराज, एक घार असणारी नेमका साप म्हणजे नाग मारला होता मोठा, आणि त्या आकाशमार्गाने जात असताना त्यात वीज पडले त्या भांड्यामध्ये, आणि त्याला माहीत नाही ना त्या ब्राह्मणाला. त्यांना घरला आला, त्याची ती बासुंदी केली, 10 ब्राह्मण जेवले, मेले. आता मेल्यानंतर त्याला पाप कोणाला लागलं? देवाचे चित्रगुप्त आले, आणि आता पाप कोणाला देवा? ब्राह्मणानं जाणून बुजून मारलं नाही, घारीचाही काही दोष नाही, कारण तिचं खाद्य आहे, तिलाही पाप देता येत नाही, दोष देता येत नाही. बरं, म्हणजे ब्राह्मणाने जाणून बुजून मारलं नाही. आणि दुसरी गोष्ट, साप तर मी लिहिला होता, त्याच्याकडे पाप नाही, कोणाकडे द्यावा कोणाकडे द्यावा असे चित्रगुप्त गावात फिरू लागले. फिरत असताना काही काही बायाला असं वाटतं, माय खूपच एवढंच बरं नाही आबादीची तर पोरगी म्हणून नादच ना झाली. नाही, आपल्या इथल्या बाया म्हणत, आपल्या इथल्या बाया सांगेल, मला माहिती आहे. आमच्या गावात मला गडी बाई, आमच्या परिसरातली सगळे माणसं सांगायचे. लांबचं बाहेरचं सांगालो, मी दूरचं सांगालो, इथं गेले की तिकडे सांगतो, तिकडे गेले की इथलं नाही, हां इथल्याला चांगलं म्हणतं असतं. मग ती पायी फिरत असते, माणसं फिरत असताना चित्रगुप्त एक म्हातारी नस फुकली होती, फुकत पहिल्या काळात नसा होत्या, फुकीतच म्हणजे माय त्या बामणानं म्हणाले, ब्राह्मणानं बघता बघता 10 ब्राह्मणाचा जीव घेतला, यानं 10 ब्राह्मणाचा जीव घेतला. चित्रगुप्त म्हणले, हेच आहे म्हणले, शास्त्रामध्ये म्हणलेलं आहे, येती निंदकापाशी आशिष पापे, ज्यानं निंदा केली त्याच्या डोक्यावर पाप देवावं, म्हणून सगळं 10 ब्राह्मणाचं पाप आईतच त्या म्हातारीच्या डोक्यावर बसलं. मग माय काय कोणाची करावं का निंदा म्हणा, मी सोडून निंदा करू नये म्हणून. अनेकाचे कानी गुणदोष न म्हणाले, तूच भाव आहे देव. 4थ्या चरणात सांगितलं, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. आता काय कर, आता ही तुला जमत नाही ना, मग संताच्या पायावर मस्तक ठेव. नाही ध्यान ठेव बरं, कारण खरं म्हणलं तर भगवंताची अनुभूती येण्याकरिता माणसाला संतांची अत्यंत गरज आहे. भौतिक ज्ञान घेण्याकरिता आपल्याला शाळेमध्ये जावं लागते, भौतिक ज्ञान घेण्याकरिता, हे जगातलं ज्ञान. आणि आध्यात्मिक भगवंताचं जर ज्ञान घ्यायचं असेल तर संताकडे, सद्गुरूकडे जावं लागत असते. हे पक्क ध्यान ठेवा महाराज, कारण संताविना प्राप्ती नाही. आणि आयशे वेदेती वाय, वेदानं शास्त्रानं पुराणात सांगितलंय, तुम्ही संताकडे जा, निश्चित तुम्हाला देव कळत. संत तशीच पाहिजे महाराज. कलियुगामध्ये काही काही संत झाले महाराज, खूपच बरं. काही संतांच्या ठिकाणी कोण व्यवसायच मांडला महाराज. सांगूच काही तुम्हाला उदाहरण आलं आठवण म्हणून सांगतो. आणि सध्याच्या काळात जे जास्त जिथे नोटा ते महाराज मोठा, जास्त जिथे नोटा ते महाराज मोठा, त्याच्या तारखी वाढतात. मी स्वतःचा अनुभव सांगतो. नवीन कीर्तन करत असताना मी जवळपासचे पैसे घ्यायचेच नाही कोणाचे. मग तिथं कीर्तन केले, दुसरी वेळेस त्याने कीर्तनमध्ये घ्यायचंच नाही. चुकते आहे काही. समाज फार गमतीचा आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. समजा प्रामाणिकपणाने एखादी माणूस आला, बाबा आपल्याकडून काहीतरी दान धर्म व्हावा म्हणून. तुपाचा भाव काय झाला सध्या किलो 800, सरासरी 800च आहे. समजा त्यानं म्हणले बाबा चला खाऊ द्या गरीब गुरुबायला, म्हणून त्यानं जर म्हणलं तुपाचा भाव घ्या 400 रुपये किलो, मला इमानदारीने सांगा कोणी घेईल काय ते? 800 रुपये तुपाचा भाव आहे आणि यानं 400 कसं काय द्यायला? नक्कीच याचं चूक खरं तो नाही. आम्ही बदलत आहोत, पैसे दिले ते घेतोच, आमच्या ताकीद आपण वाढायला समाजात सांगा. हां, एक महाराज होता. आता समाजामध्ये काही काही निघाले महाराज, त्याची फीस होती वाढून. फोन लावला ऐकून, हॅलो महाराजाला. आता एक फोन एक फार निघायचं महाराज. इतका आता ते काय महाराज फोनचा तो उतू आलाय की बरं. फोनवरील माणसाला असं लबाडी बोलतात महाराज. असला अर्धा पुरला की आलो बेलसरी जवळ, चालू बेलसरी जवळच म्हणतात त्या फोनवर. कुठं फोन काय नाही की महाराज. आता एका ठिकाणी ते एक पोराचं नवीनच लग्न झालं आणि ते हेडफोन एक कानामध्ये.
बायकोला घेऊन गाडीवर निघालं, गाडीवर बायकोला घेऊन निघालं. आणि ते नवीन पोरं बघा ते गाडीला आरशे ठेवून आलं, आईने ठेवून आलं बरं आरशे. काय बघा ते आरशे म्हणजे गबाळच म्हणाले तर ते काढून टाकायला येतं. बायकोला पाठीमागं बसवलं आणि यानं गाडीवर वाचला आणि कानामध्ये हेडफोन निघालं बटन. मग आपलं एक्सिलेटर मारून गाडी निघाल्यानंतर पुढे गेल्यानंतर त्याच्या बायकोच्या ते तर काय असते ते अडकिलेलं आनंद येतात ते आनंद. बायकोशी वाकडं तर खाय चुलीतली लाकडं म्हणाय गेले. ते पर्स मी त्याला झोळीच म्हणत असतो, मला कुठं माहितीच नाही ते. ते पर्स घेतात ते बायचं ते मागल्या ते कसं झालं त्या पोरीचा ते पर्स पडला त्याच्या बायकोचा माग. हो थांबा 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 म्हणजे ते पर्स पडला म्हणजे थांबा थांबा. मग यानं काय केलं थांबलं. थांबल्यानंतर ती मागे गेली पोरगी आणायला. आता याच्या कानात हेडफोन मागं तर काच मागे यायली बायको आली गेली काही दिसेना ना का गाडीला आईने नव्हते. एक जवळ पिशी बाई बसली होती केसन फिसन हे पिशी झाली मी त्याच्या कवाशी गाडीवरून बसली. मी एका खांद्यावर हात ठेवली की याला वाटलं आली बायको. निघाल्यानंतर माणसं म्हणायचं अरे म्हणले कसे बायको म्हणले हे कस कोण होई कोण आहे अवगुणान बसा म्हणला. 1 रुपया हुंडा घेतला नाही म्हणला. 1 रुपया हुंडा घेतला बायको अशी म्हणल्या फक्कडच केली मला नंबर बायको म्हणला. मी का साधीच नाही केली. अरे मागं बघ की कानात ते हेडफोन असल्या काय माझी कळलं माझ्या हे काय गुणान बसा म्हणला. पैसे घेतलेत म्हणला पण बायकोच नंबर 1 केली म्हणला. याला माहीतच नाही ना. असं करीत करीत गावाच्या जवळ गेलं की बाप माडी येऊन बघायला पोरग बिघडलं नाही म्हणला. काय सोनाला असं ए म्हणला गाडी विकार म्हणला. ती माग बघ म्हणला. आता ती पिशी होती महाराज ते दात भरी लांब लांब निघालेली होते केस असे यानं बघले सोडून बिमारच पडलं. 2 महिने बिमार पडलं. फोनची गरज सांगाल तुम्हाला काय सांगणार तुम्ही कीर्तन विठ्ठल फोन केला ध्यान ठेवायचं जरा. फोन केला महाराज तुमची फीस काय ते मला 25,000 फीस आहे. महाराज तुमच्याच मनानं फीस येतो म्हणजे ठरलं. आता महाराज होता जरा 4 नंबरी. महाराज आला कीर्तन करायला सुरुवात केली. रामकृष्ण हरी केलं. रूपाचा अभंग घेतला विठोबा रूपा घेतला. चाल झाली आणि महाराजानं आता बोलायला सुरुवात केली. आणि बोलत असताना म्हणला तुम्हाला काही कळते की नाही. आता याला कळला म्हणून तुम्हाला काल आणलेलं आहे महाराजाला. महाराजही नंबरीच होतं. आता माणसं म्हणले महाराज आम्हाला काही कळना हो. कोण म्हणले समोर बसणारी माणसं म्हणले आम्हाला काही कळना हो. महाराज म्हणले कळत नाही त्याला सांगून काय फायदा हो म्हणले. जय विठ्ठल म्हणून गिरी निघून. माणसं म्हणले काय महाराजांना आपल्याला बनविलेलं म्हणले काही करा म्हणले त्या महाराजाची आपण झिरोच म्हणले पुढच्या वर्षी. मग यायनं काय केलं सगळ्या माणसाला सांगितलं आता गेल्या वर्षी काय म्हणले ते आम्हाला कळत नाही. आता यावर्षी म्हणा म्हणजे आम्हाला कळत आहे. महाराजाला फोन लावली महाराज यावर्षी का तुमचं कीर्तन आहे फीस. ते म्हणले यावर्षी 30,000 घ्या महाराज पण याच म्हणले. माणसं म्हणजे याची झिरोच म्हणजे या महाराज ते बघूच सोय म्हणजे. दुसऱ्या वर्षी महाराज आले भजन सुरुवात केलं. अभंगाचं थोडं निरूपण केलं आणि करायच्या अगोदर नजर टाकली तुम्हाला काही कळते की नाही. माणसाने काय ठरवलं होतं कळते आम्हाला. माणसं म्हणजे कळणाराला काय सांगायची गरज आहे म्हणून महाराज गेले हो महाराज 30,000 रुपये घेऊन. आता कसं करावं म्हणले महाराजांना आपल्याला बनविलं म्हणजे कसं करावं. माणसं म्हणले त्या महाराजालाच आपण आणून त्याची झिरूच म्हणले एक वेळ. मग यायला ठरविलं गावातल्यानं आता कीर्तनात अर्धे इकडे बसायचे आणि अर्धे इकडे बसायचे. म्हणजे अर्ध्या माणसाने म्हणायचे आम्हाला कळते आणि अर्ध्या माणसाने म्हणायचं आम्हाला कळत नाही. अर्धे काय म्हणायचे आम्हाला कळत नाही आणि अर्ध्याने म्हणायचं आम्हाला कळते. एका अर्धे कळलं आणि अर्धे कळते म्हणायचे. असं म्हणून म्हणजे आता महाराजाला काय उत्तर देता येईल म्हणजे. महाराजाला हॅलो या महाराज यावर्षी फीस 40,000 घ्या म्हणून. महाराज 3रे वर्षी आले. महाराजांना अभंग घेतला रामकृष्ण रूपाचा अभंग काय घ्यायचं घेतलं
आणि महाराज पहिल्याप्रमाणेच म्हणले तुम्हाला काही कळते की नाही. अर्धे माणसं म्हणजे आम्हाला कळते, अर्धे माणसं म्हणजे आम्हाला कळना. मग या माणसाला काय म्हणले तुम्हाला कळते ना, त्याला कळत नाही ना, तुम्हाला कळते त्याला कळत नाही, त्याला तुम्ही समजून सांगा. महाराज प्रमाण महाराज आईचे पोट भरे संत पोटासाठी झाले संत झालं पळीत भूत. झालं पळीत भूत. झालं पळीत भूत. पोटासाठी झाले संत. पोटासाठी झाले संत किंवा आईचे पोट भरे संत आणि ते कैसा भगवंत. बोलू साधू जगामध्ये फिरती रे. गरज आहे बरं. खरे संत नाही जगाच्या कल्याणा संतांच्या योग होती. देह कष्ट भीती परोपकारे म्हणून संताला शरण जायचं. तर गीतेमध्ये श्लोक आहे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ध्यानं ज्ञानी तत्वदर्शना ज्ञान काय बरवे जई मनी आख्या नावी तरी संताला भजावे सरस्वे. पुढच्या वेळा बघून घ्या तुम्ही. म्हणून संतांची गरज आहे. मी नेहमी सांगत असतो